अगापे अगापे प्रेम से भर दो प्रभु। गाऊया अगापे प्रेम से भर दो मुझको भर दो प्रभु। अगापे प्रेम से गाऊया मुझको भर दो प्रभु। हालेलुया अगापे प्रेम मग आपण काय करतो जर आपल्याला प्रेमाने भरायचं आहे आणि देवावर माझी जर प्रीती आहे तर मला कृती पण करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। येशू मसीह की ज्यावेळेस तुम्ही आणि मी हे कृती करत असतो त्यानंतर आपल्याला चर्च मध्ये पण यावं लागतं, म्हणजे देवाच्या उपस्थितीत आम्ही येऊन बसतो। आम्ही तर कुठं आलो आहे? परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही आज येऊन बसलो आहे, कारण त्याच्या सानिध्यामध्ये मंडळीचं मन हे आनंदी होतं, मंडळीचं मन हे प्रसन्न होतं। मंडळीचं सुख असू द्या, दुःख असू द्या, त्रास असू द्या, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर पवित्र आत्मा काय करतो? त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे सर्व आमचं दुःख काढून टाकतो। येशू मसीह की कारण ज्या प्रभूवर तुम्ही आणि मी प्रेम करत आहोत, प्रीती करत आहोत, त्या प्रभूला माहित आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दुःख आहेत, त्रास असतात, संकट असतात, आजार असतात, व्याधी असतात, वेदना असतात। आपल्याला कशाची गरज आहे हे आपल्या वराला सगळं माहित आहे आणि वराला सगळं माहित असल्यामुळे आम्ही त्याच्या उपस्थितीत येऊन बसणं फार गरजेचं आहे। येशू मसीह की आणि मग आमच्या जीवनामध्ये किती मोठी संकट आहेत जे आपल्या कदाचित बुद्धीने, शक्तीने, आपल्या कदाचित पैशाने, कदाचित रुपयाने ही संकट आमच्या घरातली आम्ही दूर करू शकत नाहीत, किंवा आजार असतील की आमच्या शक्तीने आम्ही बाजूला लुटू शकणार नाही। डोंगरा एवढी संकट आज मंडळीच्या जीवनामध्ये पण आहे, पण जी मंडळी प्रभूच्या सानिध्यामध्ये येते, प्रभूच्या उपस्थितीमध्ये येते, प्रभू त्या मंडळीच्या जीवनातले सर्व दुःख दूर करतो। मला सगळेजण आमेन। आपल्या जीवनावरती भविष्य काळामध्ये धोके पण येतात, हो की नाही? कोणाला सांगून कोणता धोका येणार नाही, पण तुमच्या आणि माझ्यामध्ये राहणारा होली स्पिरिट, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये राहणारा पवित्र आत्मा जो आहे, तुम्हाला आणि मला ह्या धोक्याच्या नेहमी सूचना देत असतो। काय होणार आहे, कसं होणार आहे, कोण करणार आहे आणि याचा इलाज काय आहे। ज्यावेळेस तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांना धोक्याच्या सूचना ज्यावेळेस कळतात त्यावेळेस देखील तुम्ही आणि मी प्रभूच्या पायाजवळ येऊन बसलं पाहिजे, कारण आम्हाला माहित आहे आमच्या बुद्धीने आमचे धोके पण निघून जाणार नाहीत। हालेलुया आमचे संकट पण निघून जाणार नाही, पण जो प्रभू आमच्या बरोबर आहे, ज्या वधूची आम्ही नवरी आहोत त्या नवऱ्याला आमची खूप खूप काळजी आहे। मला सगळेजण आमेन। तो आमची काळजी घेण्यास सदैव तयार असतो, पण परमेश्वराची इच्छा असती की तुम्ही आणि मी त्याच्या सानिध्यात येऊन बसावं। त्या वराला तुम्ही आणि मी चांगल्या प्रकारे ओळखलं पाहिजे, आणि जर तुम्ही आणि मी ओळखणारे लोक झालो तर देवाची प्रीती आमच्या जीवनामध्ये अजून 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 वाढत वाढत जाईल, आणि दिवसांदिवस देवाच्या प्रेमामध्ये, त्याच्या वचनामध्ये आमचं मन रममान होऊन जाईल। खूपशा लोकांनाच देवाच्या उपस्थितीत बसायला आवडत नाही, आहे ना? पवित्र शास्त्र वाचायला आवडत नाही, देवाची स्तुती करायला आवडत नाही, देवाची आराधना करायला आवडत नाही। मग जगामध्ये अशा आम्ही काही लोक पाहतो
ज्यावेळेस संकट त्यांच्या जीवनावरती येतात त्यांना मदत मिळत नाही का? देव कामापुरती मदत कधीच करत नसतो, नेहमी लक्षात ठेवा. आणि जर आपल्याला मदत हवी असेल तर आपल्याला नेहमी देवाच्या सानिध्यात बसणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की आपल्या जीवनाच्या गाड्या कधी कशातून जातील कदाचित आम्हाला ठाऊक नाही, परंतु त्या देवाला, त्या प्रभूला या सगळ्या गोष्टी ठाऊक आहे. कधी आम्ही संकटातून जातो, कधी आम्ही समस्यातून जातो, कधी आमच्या जीवनावर, कधी आमच्या लेकरांवर, कधी आमच्या फॅमिलीवरती वेगवेगळे प्रसंग येतात. पण या प्रसंगामध्ये मंडळीतल्या लोकांनो देवाच्या पायाजवळ बसा, म्हणा आमेन. जो देव तुमच्या बरोबर आहे, जो देव माझ्या बरोबर आहे आणि ज्याची मंडळी तुम्ही आणि मी आहोत, त्या प्रभूला त्या सगळ्या समस्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य आहे. केव्हा तुमच्यातून आणि माझ्या जीवनातून, तुमच्या घरातून आणि माझ्या घरातून या समस्या तो दूर करीन हे तुम्हाला आणि मला सांगता येणार नाही. परंतु देवाला आज आनंद कधी भेटेल? मंडळी देवाच्या पायाजवळ बसायला आली तर. जगामध्ये असे खूप लोक आहेत, नाव प्रभू येशूचं घेतात पण देवाच्या चरणाजवळ ते बसत नाही. आहेत का नाही? गळ्यामध्ये क्रॉस घालून ते फिरणारे आपण पाहिलेले आहेत, परंतु ते चर्च मध्ये कधीच येणार नाही. त्यांच्या गाडीवर देवाचे वचन असतील, छोट्या गाडीवर, कदाचित मोठ्या गाडीवरती पण त्यांच्या देवाची वचनं असतील, परंतु ते देवाच्या मंदिरात कधीच आलेले तुम्हाला आणि मला दिसत नाही. आणि आपल्या सारख्या लोकांना ज्यावेळेस त्यांच्या गाडीवरची वचनं पाहून आपल्या मनाला आनंद होतो. अरे वा, विश्वासणाऱ्याची गाडी आहे, अरे वा, परमेश्वराचं वचन त्या गाडीवरती लिहिलं आहे. आपल्याला पाहता क्षणाला आमच्या मनाला आनंद होतो, आहे का नाही? मग विचार करा, मनुष्य प्राणी या नात्याने जर मानवाला असा आनंद होत असेल तर ती वधू किंवा ते लेकरू ज्याच्या गाडीवर देवाचं वचन लिहिलेलं आहे, ते लेकरू जर देवाच्या उपस्थितीत असेल तर त्या प्रभूला किती मोठा आनंद होत असेल. येशू मसीह की करा आनंद, आनंद करा ख्रिस्त नामात होऊन या धुंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद. येशू मसीह की. आणि असं वाटून घेऊ नका की ज्यावेळेस संकट आमच्या जीवनावरती येतील त्यावेळेस आमच्या बरोबर चालणारा परमेश्वर आमचा वर आम्हाला सोडून देईल का? कधीच नाही सोडणार. तो सुखात तुमच्या बरोबर आहे, तो दुःखात तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. किती प्रॉब्लेम, किती समस्या तुमच्या आणि माझ्या जीवनात, घरात आणि कुटुंबात येऊ द्या, तुम्ही त्याच्या बरोबर चालत राहा आणि तो वर देखील तुमच्या बरोबर चालत राहणार. हे तुमचं आणि माझं रिलेशन आहे. म्हणून या ठिकाणी शलोमोनने या ठिकाणी प्रेमाबद्दल लिहिलेलं आहे आणि म्हणून आपण प्रभूच्या प्रेमामध्ये किती विवळ होतो, है ना? किती मग्न होतो त्याच्या प्रेमामध्ये. हो प्रभू, मला तुझी खूप आठवण येते, आय लव्ह यू डॅडी, है ना? चालता चालता ओ गॉड थँक्यू. ज्यावेळेस आपण चालताना, उठताना, बसताना, संकटामध्ये, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण अशा गोष्टी बोलतो, त्यावेळेस प्रभूच्या प्रेमामध्ये आपण वाहावत जातो. प्रभूच्या प्रेमाचा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे अनुभव देखील येतो. आणि म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की माझा प्रियकर जर दिसला तर त्याला सांगा की मी प्रेम विवळ झालेले आहे. कसे झाले आहे? 9 वचन मध्ये लिहिलं आहे. सुंदर स्त्री आम्ही कशामुळे दिसण्यामध्ये सुंदर नाही, देवाने फक्त 2 रंग बनवलेले आहेत. एक आहे काळा आणि दुसरा आहे गोरा रंग. पण आता गोरा आणि काळ्या रंगाला देखील जगामधली लोक नाव ठेवताना तुम्हाला आणि मला दिसतात. पण
बाहेरच्या डेकोरेशनला कधी पाहू नका. तर अंतःकरण डेकोरेशन करणं हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. काही स्त्रिया, काही तरुण तुम्हाला आणि मला बाहेरून सुंदर दिसतात आणि त्याच्यावरून लोक काय करतात, एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात. आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर तुम्ही आणि मी पाहतो, आतील जीवन त्यांचं पाहत नाही, बाहेरच्या जीवनाकडे किंवा बाहेरच्या शरीराकडे, चांबड्याकडे पाहून, त्या सुंदर रूपाकडे पाहून मनमोहिक होऊन जातो मनुष्य किंवा स्त्री मनमोहिक होऊन जाते. परंतु अंतःकरण धड नसल्यामुळे कालांतराने त्यांचा डिवॉर्स होतो. काय होतो? तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की स्त्री सुंदर कशी होऊ शकते. आज सुंदरता तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर आहे. सुंदर होण्याचा किती लोक प्रयत्न करतात. काल तुम्ही आणि मी टीव्हीवरती बातमी जर पाहिली असेल तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल, एक तरुण मुलगी 42 वर्षाची मुलगी होती आणि सुंदर होण्यासाठी ती काय काय करत होती तिला माहित आहे की जगामध्ये तिला सुंदर स्त्री म्हटलं पाहिजेत होतं. आणि काल जवळपास मी टीव्हीला पाहिलं, 42 वर्षाची तरुणी मृत पावली अचानक. तर आम्ही बाहेरून सुंदर असावं ही पण देवाची इच्छा आहे, पण शेवटी जन्म देणारा तोच देव आहे. पण त्यासाठी सुंदर होण्यासाठी तुम्हाला आणि मला पहिलं परमेश्वराचं वचन ऐकणं गरजेचं आहे. परमेश्वराचं वचन वाचणं गरजेचं आहे. हे वचनच तुम्हाला आणि मला अंतःकरणामध्ये सुंदर बनवणार आहे. बाकीचं काय, जगामध्ये सगळं ब्रश लावतात आणि तास 2 तासाच्या ब्रश मध्ये 1000-2000 रुपये घेऊन परत जैसे ते तशी परिस्थिती त्या व्यक्तीची होऊन जातात. परंतु कालांतराने तुम्ही आणि मी पाहिलं, त्या स्त्रीचा चेहरा जो आहे ना बेडप होऊन जातो. परत तिला मेकअप करण्याची इच्छा होत नाही आणि मग ती डोक्यावरती हात मारून घेते आणि ती म्हणते, नसतं हे केलं मेकअप तर बरं झाला असतं, माझा ओरिजिनल चेहरा छान होता, माझा ओरिजिनल चेहरा चांगला होता. पुढे लिहिला पहा, सुंदर स्त्रिये तुझा प्रिय कर इतर प्रिय कराहून वेगळा कसा आहे. आज तुम्ही आणि मी अंतःकरणाने सुंदर व्हा, बोलण्याने सुंदर व्हा, चालण्याने सुंदर व्हा, पाहण्याने सुंदर व्हा. तुम्हाला जेवढी सुंदरता आपल्यामध्ये दिसेल ती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतरच तुमच्या आणि माझ्यामध्ये ते दिसून येईल. हालेलुया. बोला सगळेजण हालेलुया. आणि ही सुंदरता तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनातून शिकणं फार महत्वाचं आहे. तुमचा आणि माझा प्रियकर किती सुंदर आहे, किंवा तुमचा आणि माझा वल्लभ किंवा प्रेम ज्याच्यावर तुम्ही आणि मी करतो तो ख्रिस्त किती सुंदर आहे ते तुम्हाला आणि मला समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. ख्रिस्ताने या जगामध्ये कोणाबरोबर कॉम्पिटिशन कधी केलेलं नाहीये. केलेलं पाहिलं का तुम्ही मी? म्हणून इतिहासामध्ये ख्रिस्ताचं नाव सगळ्या देवांपेक्षा उंच त्याला करण्यात आलेलं आहे. त्याचंही वर्णन पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की देव सर्वांगी सुंदर आहे. त्याच्या डोळ्याविषयी पण लिहिलेलं आहे. तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला समजेल. त्याच्या केसाविषयी पण लिहिलेलं आहे. अनेक गोष्टी त्याच्याविषयी त्याच्या वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि मग तुम्हाला आणि मला यातून शिकायला मिळतं की माझा परमेश्वर, माझा वर, ज्याच्यावरती मी प्रेम करत आहे तो किती सुंदर आहे. आता काहींच्या मनात प्रश्न आहे की देव कसा आहे, परंतु तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र समजल्याशिवाय देव कसा आहे हे कळणार नाही. पण तुम्ही आणि मी मंडळातले लोक जसे जसे देवाच्या सानिध्यात येऊ लागतो, देवाच्या सानिध्यात जसे जसे यायला लागतो त्या प्रियकराचं दर्शन आम्हाला होतं. आमेन. त्या प्रियकराचं रूप आम्हाला दिसतं. त्या प्रियकराचा स्वभाव आमच्यामध्ये हळूहळू हळूहळू येऊ लागतो. ते प्रियकराचं बोलणं आमच्यामध्ये येऊ लागतं. त्या प्रियकराचं प्रेम आमच्यामध्ये हळूहळू येऊ लागतं. जशी जशी मंडळी देवाच्या उपस्थितीमध्ये येते तिला कळतं, अरे वा, माझा प्रभू किती प्रेमळ आहे.
प्रेमळ म्हणजे दिसण्यावरून नसतो. लक्षात ठेवा. काही काही लोक असे आहेत, माझ्याकडे बघा, काही काही लोक असे आहेत दिसताना एकदम प्रेमळ दिसतात. त्यांचं बाहेरचं रूप पाहिलं का एकदम प्रेमळ असतं, पण त्यांचं आतील रूप पाहिलं ना एकदम क्रूर असतं. काही काही माणसासमोर बसताना एकदम शांत बसतात, असं वाटतं वाह काय माणूस आहे, काय स्त्री आहे, एकदम चांगल्या स्वभावाची, कधी भांडत नसन, कधी वाईट बोलत नसन, किती एकदम छान 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 दिसते, चांगला स्वभाव दिसतोय, चांगला स्वभाव तिचा दिसतोय, चांगला स्वभाव त्याचा दिसतोय. परंतु तो माणूस ती स्त्री बाहेर गेलं का त्याचं आतील रूप बाहेर आहे. असे पण लोक तुम्हाला आणि मला जगामध्ये बघायला मिळतात. हालेलुया. बोला सगळेजण हालेलुया. मग तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे काय? मंडळातल्या लोकांना प्रश्न आहे. तुम्हाला तुमचा ख्रिस्त अनेक जगामध्ये प्रियकर आहे, त्यांचा विषय नाही घ्यायचा, पण त्या प्रियकरांपेक्षा, हालेलुया, त्या प्रियकरांपेक्षा तू ज्याच्यावरती प्रीती करतीस, ज्याच्या उपस्थितीमध्ये येतीस, ज्याच्या नावाचा धन्यवाद करतीस, ज्याच्या नावाची स्तुती करतीस, त्या प्रियकर तुला त्यांच्यापेक्षा वेगळा वाटला का? हे फोड करण्यासारखं नाही, मी फोड पण करू शकतो. कळतंय का तुम्हाला? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आणि शेजाऱ्याला सांगा तुझा प्रियकर वेगळा आहे, तुझा देव वेगळा आहे. वेगळा वेगळा तो देव वेगळा, हो हो वेगळा तो वेगळा तो ज्याने आशीर्वादित केले तो देव वेगळा, ज्याने ज्याने मानवाला तारिले तो देव वेगळा, ज्याने श्वास त्यातून फुंकला तो देव वेगळा, ज्याने जिवंत त्याला केले तो देव वेगळा. जगामध्ये पण प्रत्येक प्रियकराचे वेगवेगळे अनुभव आहे. सगळ्यांचा प्रियकर सगळ्यांचे हजबंड सारखे नाहीयेत. कदाचित तिला वाटतं तो हजबंड लई चांगला आहे, ती त्याच्या बरोबर लई सुखी असेल. कदाचित तिला वाटतं तो हजबंड लई चांगला आहे, तो लई सुखी असेल, ती लई सुखी असेल त्याच्या बरोबर. पण ज्याच्या त्याच्या मनालाच ती गोष्ट माहित आहे. पण आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी हे सूत्र बघायला मिळतं की तुमचा आणि माझा प्रियकर या जगातल्या प्रियकरांपेक्षा सुंदर आहे. आणि त्या सुंदर प्रियकराची आम्ही वधू आहोत. आत्मिकरित्या हालेलुया वधू आहोत. म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस काय? मंडळातल्या लोकांना काय म्हणतो तो? म्हणून तुम्हाला आणि मला त्या प्रभू बरोबर राहण्याचं तुम्ही वचन द्या, शब्द द्या. आणि जसं तुम्ही आणि मी लग्न कार्यामध्ये एकमेकांना वचन घेताना पाहत आहोत, बरोबर आहे का नाही? पण सगळेच विवाह टिकतात असं नाहीये. काही काही कडेला पोहोचतात असं आहे, काही काही कडेला पोहोचत नाही असं पण आहे त्यामधून. तर प्रियकरासमोर प्रियकाराबरोबर राहण्यासाठी तुम्हाला आणि मला देवाला वचन दिलं पाहिजे. हे प्रभू तू माझ्या